हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे वैशाली आणि आपल्या सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे अक्षय तृतीया आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ दे, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. तर हे बघा सकाळ झालेली आहे. माझी सर्व कामे, साफसफाई झालेली आहे. त्यानंतर माझी अंघोळ झाली आहे. हे बघा किती वाजलेत आता 6:30 झाले आहेत. 6:30 पर्यंत माझी सगळी साफसफाई आणि माझी अंघोळ झाली आहे. आता पुढची कामं आता सुरुवात करायची आहे. सण म्हटलं की खूपच कामं असतात, खूप गडबड असते. इकडे आमच्या आहोंची वेगळी गडबड सुरू आहे आणि ती रोजचीच असते. सकाळ झाली की त्यांना आपल्या पक्ष्यांचं खाणं-पिण्याची सोय करायची असते. त्यांचं तिकडे ते काम सुरू झालेलं आहे आणि माझं मी काम सुरू करते आता इकडे. सगळ्यात आधी तर माझी भांडी बाहेर काढायची राहिली होती. पहाटे मी जेव्हा उठले तेव्हा अंधार होता. मग तेव्हा मी काही बाहेर भांडी काढली नाही. म्हटलं आता ठेवूया. तर फरशी वगैरे मी साफ केली, झाडून पुसून काढले सगळं घर. आणि घर मोठं असल्यामुळे खरंच खूप वेळ जातो त्याच्यात 1 ते दीड तास जातो. त्यानंतर अंघोळ. तर असं माझं सणाच्या दिवशी तर रुटीन असतंच. तर रात्री मी बाहेर भांडी काढत नाही कारण कुत्री किंवा मांजरी हे असतात आजूबाजूला. उगाच तोंड घालतात तर मग ते काही मला बरं वाटत नाही. त्यामुळे मी सकाळीच ठेवत असते बाहेर भांडी काढून. असं म्हणतात, की माठातल्या पाण्यामध्ये पितरांचा वास असतो आणि माठातलं हे थंडगार पाणी जर पितरांना दिलं, तर त्यांचा आत्मा तृप्त होतो, आत्मा शांत होतो. त्यामुळे आजच्या दिवशी हे थंड पाणी त्यांना द्यायचं असतं. त्यालाच तर्पण असेही म्हणतात. तर मी हे बघा, हे पाणी असं छोट्या मटक्यामध्ये काढून ठेवलं होतं, रात्री भरून ठेवलं होतं. आता एकदम थंड झालेलं आहे. तर सगळ्यात आधी मी हे उंबऱ्यावर पाणी शिंपडणार आहे, कारण उंबऱ्यावर पितरा येऊन थांबतात असं म्हणतात. आणि आज अक्षय तृतीयेच्या दिवशी पितर हे पृथ्वी तलावर येत असतात आपल्याला भेटण्यासाठी. त्यामुळे त्यांची तृप्ती करणं हे आपलं काम आहे. तर असं मी उंबऱ्यावर पाणी शिंपडून घेतलं. नंतर अंगणातही पाणी शिंपडलं. तर हे बघा आता इथे आमचं हसमुख आणि राधा दोघंही आलेले आहेत. तर मिस्टर त्यांना बिस्किट खाऊ घालतायत. आणि रोज सकाळी यांचं हे रुटीन आहेच. दरवाजा उघडला की त्यांना कळतंच. तर इकडे बघा यांनी पक्ष्यांसाठी सगळं खाण्याचं भरून ठेवलंय. इथे भिंतीवर पण फरसाण आणि चपातीचे बारीक तुकडे असे ठेवलेत. रोज मला पक्ष्यांसाठी एक एक्स्ट्राची चपाती करावीच लागते, कारण आमचे राधा आणि हसमुख तर काही चपाती खात नाही. त्यांना बिस्किट लागतं आणि त्यांच्यासाठी आम्ही बिस्किट पण आणून ठेवत असतो. तर हे असं दोघं जण आता खातायत. तर आज मी काही रांगोळी काढणार नाहीये, कारण मी शुक्रवारीच काढली होती. माझी वैभवलक्ष्मीची पूजा होती तेव्हा आणि ती काही खराब झाली नाहीये आणि मला वेळ पण नाहीये आज एवढा. तर नंतर मी उंबरा पूजन करून घेतलेलं आहे, पण त्याचा व्हिडिओ काही काढला नाहीये. खूप गडबड होती. आज सगळ्यात आधी मी अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली. कारण अन्नपूर्णेचा वास हा किचनमध्येच असतो. त्यामुळे मी गॅस शेगडीची पूजा करून घेत आहे. कारण ह्यावरच आपण आपलं अन्न बनवत असतो, शिजवत असतो. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णा प्रकट झाली होती. भगवान शिवशंकरांना माता अन्नपूर्णेने अक्षय असं पात्र दिलेलं आहे. तर याच्या मागे खूप मोठी एक कथा आहे. शिवाय आजच्या दिवशी पांडवांनाही श्रीकृष्णाने अक्षय असं पात्र दिलेलं आहे. ज्याने त्यांना अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. असं आजच्या दिवसाचं हे खूप मोठं महत्त्व आहे. तर मग असंच देवीकडे मी प्रार्थना केली, ही माझ्याही घरात तुझी अशीच कृपा असू दे, माझ्या घरात धनधान्याची भरभराट होऊ दे. तर आज अक्षय तृतीयेचं खूप सारं महत्त्व आहे. आज अक्षय जे काही आपण करणार आहे, ते अक्षय्य असणार आहे. म्हणजे कधीही क्षय न होणारं, कधीही न संपणारं. त्यामुळे आजच्या दिवशी आपण चांगले कर्म करायचे, चांगलं काम करायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं दानपुण्य करायचं. गरजूंना मदत करायची, असं आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. जे काही आपण चांगलं करणार आहे, त्याचं आपल्याला काही कितीक पटीने फळ मिळणार आहे. आजच्या दिवसाचं हेही महत्त्व आहे, की आपल्या पाण्याचा जो कुंभ आहे, माठ आहे, त्याची पूजा करायची आहे आणि पाण्याने भरलेला कुंभ असं आपल्याला दान करायचं आहे. शक्य असेल तर दान करा. तर त्याचं खूप सारं अक्षय असं फळ मिळतं आपल्याला. तर तर सुरुवातीला आता मी चहा केलेला आहे. शेगडीची पूजा करून घेतली, माठाची पूजा करून घेतली आणि चहा ठेवला.
चहा ठेवल्यानंतर चहा होईपर्यंत एका बाजूला मी माझ्या सासू-सासऱ्यांची फोटोची पूजा करून घेतली आहे. आजच्या दिवशी पितरांच्या पूजनाचंही खूप मोठं महत्त्व आहे. ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात. त्यामुळे त्यांची आपण जेवढी होता येईल तेवढी मनापासून सेवा करायची आहे. तर हे माझे सासू-सासरे आहेत. खरं तर खूप लवकर गेले ते आम्हाला सोडून. आम्हाला खूप वाईट वाटतं. प्रत्येक वेळेस, प्रत्येक आनंदाच्या क्षणात आम्हाला त्यांची खूप आठवण येत असते. खरं तर हे बोलताना माझं मन भरूनच येतंय. तर अशी त्यांच्या फोटोची मी आधी पूजा करून घेतली. त्यांना फुलं, हार चढवून घेतले. धूप-दीप लावून नमस्कार करून घेतला. तोपर्यंत चहा झाला होता आणि सर्वात आधी मी चहा उंबऱ्यावर ठेवलेला आहे. कारण उंबऱ्यावर सर्वात आधी आपले पितर येऊन थांबलेले असतात असं म्हणतात. हे आमची आजी आम्हाला सांगायची. त्यामुळे मी सुरुवातीला पहिला चहा तिथे ठेवला. नंतर सासू-सासऱ्यांच्या फोटोसमोरही चहा ठेवलेला आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी चहा घेतला. आता देवांच्या पूजेसाठी सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि सगळं हे सामान घेऊन मी वर आली आहे. आता इथे सूर्यनारायणही वर आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या सूर्यकिरणांनी देवांनाही अंघोळ घातलेली आहे. तर हे रोज सकाळी असं सूर्याचे किरण देवावर पडतात ना, मला खूप छान वाटतं. असं सूर्याला जल अर्पण केलं. सणाच्या दिवशी खरंच एवढी गडबड असते ना, की स्वतःचा आवरायला वेळही नसतो आणि साडी घालून तर मला काही एवढी कामं पटापट जमली पण नसती, म्हणून मी काही साडी घातली नाही. त्यात आज साधं केसही विंचरले नाहीयेत, तसेच ओले केस बांधून बाकीची कामं चालली आहेत माझी. तर देवांची पूजा करून घेतली अंघोळ घालून. आता कलश भरून घेते. तर हा कुलदेवीचा कलश मी भरून घेते. तर ह्यामध्ये मी काय काय घातलं हे तुम्हाला दाखवतीये. कवडी, गोमती चक्र, वेलची, लवंग, दालचिनी हे सर्व मी घालत असते. तर त्याच्याने आपली देवी आपल्याकडे आकर्षित होते असं म्हणतात. देवीचा वास घरात राहतो. तर असा कळस भरून झालेला आहे माझा. तर सर्व देवांची अशी छानशी पूजा झालेली आहे. धूप, दीप, नैवेद्य, फुलं, हार चढवून झाले. तर देवपूजेलाही मला खरंच खूप वेळ लागतो, कारण देवघर पण मोठं आहे. बरंच काय काय करायचं असतं त्यामध्ये आणि मला असं शांततेत पूजा करायला आवडतं. असं गडबड, घाई करायला आवडत नाही. तर काम म्हणून काम करायचं हे असं मला आवडत नाही. असं मनापासून करायला आवडतं. त्यामुळे मी काही शूटिंग वगैरे घेत बसली नाही. माझी पूजा शांत चित्ताने मी केली आहे. तर अक्षय तृतीयेची अशी घागर मी भरून घेतलेली आहे. माझ्या माहेरी अशी घागर पुजतात, म्हणून मग मी ह्या पद्धतीनेही इथे अशी घागर भरत असते आणि नंतर सासू-सासऱ्यांच्या फोटोसमोरही केळीचे पूजन करत असते. तर दोन्ही पद्धतीने मी पूजा करत असते अक्षय तृतीयेला. खरं तर ह्या दिवशी जेवढं आपण करू तेवढं कमीच आहे. तर शक्य होईल तेवढं मी करत असते. मला जे काही माहिती आहे, ज्या गोष्टी पाहिल्या आहेत मी आधी, ते मी करत असते. तर अशी मी अक्षय तृतीयेची ही घागर भरून घेतलेली आहे. त्यावर खरबूज आणि आंबाही ठेवलेला आहे आणि नैवेद्य म्हणून मी इथे बत्तासे, लाह्या आणि पंचामृत ठेवलेलं आहे. आता बाकीचा नैवेद्य तर होणारच आहे. तर आज पुरणपोळी, आंब्याचा रस असा पूर्ण बेत आहे. म्हणजे आजच्या दिवशी तर हेच करतो आमच्या इकडे आणि आजच्या दिवसापासून आंबे खाण्याची सुरुवात होते. ह्या ज्या नवीन वस्तू मी आणलेल्या आहेत त्यांचीही आता पूजा करून घेते, म्हणजे मला ताट, वाटी हे नैवेद्यासाठी वापरता येईल आणि हे मला उतरंड वगैरे पण भरायचं आहे, कुंचन सेवा करायची आहे. ते मी नंतरच करणार आहे, कारण आता मला नैवेद्य पण रेडी करायचा आहे. तर ही अशी पूजा करून घेतली मी आधी. अशी माझी ही सकाळची देवपूजा आजची पूर्ण झालेली आहे. तर आता त्यांच्या आई-वडिलांच्या पूजनाची तयारी करतायत. केळीचं पूजन करायचं आहे आता. तर मी आता इकडे नैवेद्य बनवायला सुरुवात केली आहे तोपर्यंत.
इकडे मी यांना सांगत होते, की करा केळीचे पूजन करा म्हणून, तर त्यांनी डायरेक्ट ते पाण्यातच हळदी-कुंकू वाहिलेलं आहे. पण ठीक आहे, आता भावना महत्त्वाची. त्यांना पूजेबद्दल एवढं काही माहिती नाहीये. त्यांना पूजेमध्ये इंटरेस्ट पण नसतो आणि ह्या बाबतीत आम्ही दोघं खूप विरुद्ध आहे. पण ठीक आहे. तर अशी त्यांनी पूजा मांडून घेतली. आज सुट्टी होती म्हणून त्यांना एवढं करायला शक्य झालं नाही. तर ऑफिस असलं की मग काहीच होत नाही त्यांच्याकडनं. तर मीच करत असते मग बऱ्याचदा हे सगळं. आजच्या दिवशी पहिला आंबा आपल्या पितरांना आणि आपल्या देवांना चढवायचा असतो आणि त्यानंतरच आपण ह्या वर्षाच्या आंब्याची चव चाखायची असते, आंबा खायला सुरुवात करायची असते. तर मी तर हे कटाक्षाने पाळत असते आणि अक्षय तृतीयेपर्यंत मी आंबा आणतच नाही घरात. तर असं आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर नैवेद्य पण करायचा होता. 9 वाजले होते आणि 12च्या आत नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून जरा पटापट चालली होती माझी घाई. तर आता कणिक मळून घेतलं, आंबे पाण्यात टाकले, इकडे पुरण शिजलं आहे. मी जायफळ, वेलची आणि बडिशोप याची पावडर आधीच करून ठेवत असते जास्तीची. तर त्याने आपलं पुरण पण पटकन होतं. स्वयंपाकाला मग उशीर होत नाही. कारण सगळ्यात जास्त वेळ तर हे पुरण बनवण्यासाठीच लागत असतो. तर आता माझं बऱ्यापैकी आता पुरण रेडी झालेलं आहे. तर आता भजीचं पीठ मळून घेते. तर इकडे मी अळूची पानं आणली होती. माझ्या सासू-सासऱ्यांना अळूच्या वड्या खरंच खूप आवडायच्या. पण आता वडी बनवायला वेळ नाही म्हटलं, मग आता भजीमध्येच टाकूयात म्हटलं अळूची पानं. आमच्या घरामध्ये सर्वांना भजी हा प्रकार खूप जास्त आवडतो. त्यात कोथिंबिरीच्या वड्या, अळूच्या वड्या हेही खूप आवडतं. म्हटलं चला आता अळूची पानंही घातली आहेत. जरा जास्तच भजीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. जसं पटापट पीठ भिजवून झालेलं आहे. तर इकडे मसाला पण तयार करायला घेतलाय आमटीचा. पुरणपोळीचा स्वयंपाक असला ना, की खूप वेळ लागतो खरं तर. त्यामुळे मग म्हटलं आता पटापट स्वयंपाकच बनवून घेऊया. आता व्हिडिओ शूट करा आणि त्यात नैवेद्य बनवा ह्यात खरंच खूप वेळ जात होता. शक्य होईल थोडं-थोडंच मी शूट केलेलं आहे. तर असं माझं आता आमटी रेडी झालेली आहे. वरण केलेलं आहे, वरण-भात झालेला आहे, कणिक मळून झालं आहे, कुरडई, पापड तळून झालेत. तर भजी काढून घेते आणि आता मग फक्त आता पोळी राहिली आहे आणि रस पण करून झालाय माझा. फ्रिजमध्ये ठेवला आता गार व्हायला. तर असा मी पटापट स्वयंपाक करून घेतला. 11:15 वाजलेले आहेत आणि 12च्या आत आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. त्यात मी दोघांना जेवायला बोलवलं आहे. आमच्या सोसायटीमध्ये जे सफाई कामगार आहेत, ते ताई आणि भाऊ जे आहेत ते त्यांना मी जेवायला बोलवलं आहे. आई-दादांच्या, माझ्या सासू-सासऱ्यांच्या नावाने त्यांना जेवू घालणार आहे. तर त्यासाठी माझी खूप गडबड चालू होती आणि वेळेत सगळं होणं पण खूप महत्त्वाचं असतं आजच्या दिवशी. नाहीतर मग उशीर 1ला आणि 2ला करण्यात काहीच पॉइंट नसतो ह्या सगळ्या एवढं करूनही. तर असं माझी गडबड चालू होती आजची. तर भजी करून झाली, आता पोळी राहिली आहे फक्त आणि नैवेद्य भरायचा आहे ताटात. पोळी करायच्या आधी म्हटलं आधी हे नवीन जी भांडी आणली आहेत ना, त्यांचं स्टिकर काढून घेऊया. तर हे स्टिकर काढण्यासाठी मी त्यांना थोडंसं असं गॅसवर गरम केलं, म्हणजे इझिली त्यांचे स्टिकर निघून येतात. हे बघा आणि नंतर मग मी हे स्वच्छ धुवून घेतले. मला यातच नैवेद्य ठेवायचा होता म्हणून मग म्हटलं आधी हे स्वच्छ धुवून घ्यावे आणि नंतर पोळी करून घेतली. तर हे अशा पद्धतीने गरम करून त्यांचे स्टिकर काढलेत मी. आता सगळी भांडी स्वच्छ करून ठेवलेली आहेत. आता पोळ्या झाल्या की छानसा नैवेद्य भरून घेऊया आणि 12च्या आत आता नैवेद्य दाखवायचा आहे मला आणि शिवाय त्या ताई आणि भाऊंना पण मी बोलवले 12 वाजता जेवायला. तर आता ही सगळी गडबड सुरू आहे माझी. तर तुमच्याकडेही असणार आहे आज ही सर्व गडबड. तर तुम्ही कसं करतात, हे सगळं कसं मॅनेज करतात? नक्की सांगा मला. तुमच्याकडे अक्षय तृतीया कशा पद्धतीने साजरी करतात हेही मला सांगा.
प्रत्येक भागातल्या वेगवेगळ्या रीती असतात, प्रथा असतात. तर मला ही माहिती घ्यायला नक्कीच आवडेल. कारण आपला देशच विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळ्या प्रथा, चाली, रीती आणि खूप छान-छान गोष्टी आहेत, ज्या आपल्या देशातच फक्त साजऱ्या होतात. सण साजरे होतात, जे बाकीच्या देशांमध्ये होत नाही. त्यामुळे त्या तिकडच्या लोकांनाही आपल्या देशातल्या ह्या सर्व गोष्टीचं आकर्षण असतं. तर अशा माहिती मिळाली तर आपल्या ज्ञानातच भरच पडणार आहे आणि काही चांगल्या गोष्टी शिकणं ही चांगलीच गोष्ट आहे, असं मला तरी वाटतं. तर असं आता माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करायची असते आणि मलाही आज काही छोट्या-मोठ्या वस्तू घ्यायच्या आहेत. तर हे सगळं झाल्यानंतर मला तेही खरेदी करायला जायचं आहे. तर आजचा दिवस माझा पूर्णच व्यस्त आहे. तर हे बघा असं नैवेद्याचं ताट मी भरून घेतलेलं आहे देवासाठी आणि एक सासू-सासऱ्यांसाठी. तर आता मी देवाचं नैवेद्य ठेवून आले. आता इथे सासू-सासऱ्यांनाही नैवेद्य दाखवून घेते. आणि 12च्या आत नैवेद्य दाखवून झाला हे महत्त्वाचं होतं. अहो जरा बाहेर गेले होते कामानिमित्त त्यामुळे मीच नैवेद्य दाखवला आहे. आता मी पितर म्हणून जे ताई आणि भाऊंना जेवायला बोलवलेलं आहे त्यांचीही ताटं रेडी करून घेतली पटापट. तर तेही येतीलच आता. तर ताटं वाढून घेते मी. हा या ना ताई. तेच म्हटलं. बसा बसा. फॅन लावते. तुमचा फोन आला का ते मॅडम म्हणजे मावशी जेवण तरी नका करून ते ताटच देते वाढून नाही नाही जेवणच महत्वाचं आहे. मी गरम पोळ्या आणते. हे झाले मॅडम हेच काही झालं. खरं तर आज दुपारपर्यंतचाच खूप मोठा व्हिडिओ तयार झालेला आहे आणि बाकीचा व्हिडिओ मी उद्या तुम्हाला शेअर करेन. तर ही अशी दक्षिणा त्यांना आणि एक फळ मी दिलेलं आहे. तर संध्याकाळी मी हे अशी कुंचन सेवा, अक्षय पात्र भरलेलं आहे. तर अक्षय तृतीयेला आज मी नवीन काय खरेदी केली आणि कुंचन सेवा कशी केली, अक्षय पात्र कसं भरलं ह्याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर आपला व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलही मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. आजच्या पुरतं एवढंच. चला, बाय.